मला सांगा, कुठे चुकत होतं? हं? कुठे चुकत होतं? दोघी मनाने छान आहेत, मग चुकत कुठे होतं? हं? समजून घेण्या. आणि समजून घेण्यासाठी काय लागतं? भावनांचं स्थान मन आहे. एकमेकाच्या भावना जर तुम्हाला समजून घ्यायच्या असतील तर सगळ्यात पहिले कुठेतरी आपलं मन, आपल्या भावना आपल्याला पहिले समजून घेणं गरजेचं आहे. दुसऱ्याचं खूप नंतर येतं हो. दुसऱ्याचं खूप नंतर येतं. आणि याच्यासाठी आपलं बालपण हे खूप खूप महत्त्वाचं आहे. खूप महत्त्वाचं आहे. आज तुमच्या जीवनात जे तुम्ही आहात ते सगळं आणि सगळं तुमच्या बालपणातलं आहे. हे लिहून घ्या. जोपर्यंत तुमच्या बालपणातनं तुम्ही बाहेर पडत नाही तोपर्यंत तुमच्या पुढच्या आयुष्यात तुम्हाला बदल दिसणार नाही. हे सत्य आहे. तुम्ही कुठल्याही सायकोलॉजिस्टकडे जा, कुठल्याही डॉक्टरकडे जा, तुम्हाला तुमच्या बालपणातनं जसं घडवण्यात आलेलं आहे तसंच तुम्ही घडलेले आहात. आणि ते जोपर्यंत तुम्ही फोडत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या जीवनात बदल खूप सारे दिसणार नाही. जसं आत्ताच आमच्याकडे एक केस आली. लग्न होऊन 2 वर्ष झाली आणि आता त्यांचं ठरतं आहे, मुलगा मोठा CA आहे, मुलगी IT इंजिनियर आहे. आणि आता त्यांचं ठरतं आहे की आपल्याला वेगळं व्हायचं आहे, आपल्याला डायव्होर्स घ्यायचा आहे. पण डायव्होर्सला कारण काय? डायव्होर्सला कारण काय? मुलगी उठते सकाळी 8-8:30ला. सासूबाईची अपेक्षा आहे की मुलीने उठावं कितीला? बरोबर? ती मुलगी म्हणते मी दिवसभर काम करते, मला ऑफिसची कामं असतात, मला सकाळी उठायला जमणार नाही. सासूबाईंचं म्हणणं आहे की अहो मग यांचा डबा भरायचा आहे, तुझ्या नवऱ्याचा डबा भरायचा आहे, याच्यात मी एकटी काय करणार, कारण तिला गुडघ्याचा त्रास आहे. आणि त्या छोट्या छोट्या गोष्टींवरनं आज ते इतकं खराब झालं की ती मुलगी म्हणते मला या घरात राहायचं नाही. मग ती गेल्या 3 महिन्यापासून तिच्या वडिलांबरोबर राहते. आणि मग काल तिचा फोन होता की आता आम्ही ठरवलं आहे की आम्हाला सोबत नाही राहायचं. कुठून आलं हे सगळं? कारण लहानपणापासून आईवडिलांनी तिला ट्रेनिंग काय दिली, बाई तू 7ला उठ, तू 8ला उठ, तू 9ला उठ, तू 10ला उठ. झालं? हे तिच्या मनात इतकं घट्ट बसलंय की हां जगणं म्हणजे हे. आता हे जर तिला बदलायचं असेल तर तिला तो आधीचा ठोकळा फोडून काढावा लागेल. मग तिची पुढची जे आयुष्य आहे ते सुरळीत होईल. म्हणून रिलेशनशिपमध्ये ना आपली पहिले जडणघडण समजून घ्यावी लागते, मग त्याच्यात बदल घडवता येतात. आणि आज मी म्हणजे मी नाही, आज मी म्हणजे माझं मन, दुसरं काहीच नाही. इतकं सोपं आहे ते. म्हणून सगळ्यात पहिले आपल्याला शास्त्र काय सांगतं की बाबा ठीक आहे ना, आज मला माझ्या वागण्याचा असेल, माझ्या लाईफस्टाईलचा असेल, माझ्या विचारसरणीचा असेल त्रास होतो, काही वेळेला मला स्वतःला होतो, काही वेळेला इतरांना होतो. आज पहिले हे स्वीकार करा की माझं मन मला त्रास देतं. आणि सगळ्यात पहिले हे मोटिवेशनल व्हिडिओ बघणं सोडा. का सोडा? कारण ते उगाचच सांगतं पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह राहा. आता मला सांगा, तुम्हाला जर कोणी वाईट बोललं, तुमचं कलीग असेल किंवा तुमच्या नात्यातलं कोणी असेल, तर तुम्हाला बोलला की 1 नंबरचा डांबरट किंवा डांबरट आहे, बोललं, आता राहा पॉझिटिव्ह, राहा पॉझिटिव्ह राहा. राहू शकता का? अरे स्वीकार करा ना, मला वाईट वाटलं. त्या 10 मोटिवेशनल व्हिडिओ बघण्यासारखं काय? पहिले स्वीकृती द्या की हो मला त्रास होतो. आपण मानव आहोत, अतिमानव नाही. त्याच्यामुळे हे जे बाहेर शिकवलं जातं ना, कायम पॉझिटिव्ह राहा आणि तुम्ही एनर्जेटिक, अरे काही गरज नाही. ती टॉक्सिक पॉझिटिव्हिटी. मी सर्वसाधारण मनुष्य आहे. कोणी बोललं तर मला वाईट वाटतं, कोणी काही फीडबॅक दिला तर काही वेळेला मला पटतो, काही वेळेला मला तो पटत नाही. काही वेळेला माझं मन खूप छान राहतं, काही वेळेला माझं मन खूप उच्च असतं, काही वेळेला इतकं खाली जातं की मग त्यावेळेला मलाच वाटतं की हे मी आहे की कोण आहे. म्हणून सगळ्यात पहिले माइंड कंट्रोलचा सिद्धांत काय? स्वीकार करा की आपल्याला एक मन आहे आणि ते मन आपल्याला छळतं आणि त्याच्यात काही चुकीचं नाही.
काहीच चुकीचं नाही. हे पहिले तुम्ही स्वीकार करा. जोपर्यंत आपण स्वीकार करणार नाही तोपर्यंत त्याला हँडल करणं, डील करणं आपल्याला सोपं नाही. जसं कोणी तुम्हाला म्हटलं तुम्ही फारच जास्त कुठली गोष्ट धरून ठेवता, असं जर तुम्हाला कोणी फीडबॅक दिलं, आपण काय करतो, दिवसभर त्याच्यावर चिंतन करत असतो. असं कसं काय बोलले, तसं कसं काय बोलले. नाही, ठीक आहे, तो फीडबॅक आहे. आता समजा कोर्ट पाहिलं तुम्ही, कोर्टात एक वकील असतात 2 आणि कोण असतं वरती बसलेलं. तुम्ही कोणाच्या गोष्टीला जास्त वेटेज देता, वकील की जज? का? वकील काय टाइमपास करायला? वकिलाला का नाही महत्त्व देत तुम्ही? हां, वकील ओपिनियन देतो. माझ्या मते ह्या असा आहे, माझ्या मते ह्या अशा आहेत, हे त्याचं मत आहे. ते स्वीकार करायला पाहिजे, याची काही गरज नाही. आपल्याला जजमेंट जास्त महत्त्वाचं आहे. आणि ते पण प्रत्येकाचं जजमेंट नाही पाहिजे मला फक्त माझ्या लोकांचं जजमेंट पाहिजे. मग एकदम जवळची जर माझी पत्नी असेल, मुलगी असेल, तर मला त्यांचंच जजमेंट पाहिजे. किंवा माझ्या पतीचं असेल तर मला पतीचंच पाहिजे. मला जगाचं जजमेंट नको. जगाच्या जजमेंट मागे जर तुम्ही धावलात, जगाच्या ओपिनियन मागे तुम्ही धावलात, तर तुम्ही कधीच आनंदी होऊ शकत नाही. म्हणून आजच्या पिढीमध्ये सगळ्यात जर अवघड काही असेल ना, तर बघा ते जनरेशन गॅपमुळे किती त्रास होतो. आता हे बघा, चलो भाई लेट हो रहा है. बिंदी का है तुम्हारा? लगाए हैं. इतना छोटा बिंदी. हमको चश्मा लगा के देखना पड़ेगा तुम्हारा बिंदी लगाए कि नहीं लगाए. मम्मी जी. कहाँ मर गया तू? कब तक आएगा? कहाँ है आप? कब तक आएंगे? मम्मी जी भी पूछ रही थी. पति को सबके सामने नाम से नहीं बुलाते. सुनो कोई बात नहीं, नाम से बुला लो तुम, कोई बात नहीं. माझी चाय. अरे बाबू, हाथ खाली क्यों हाथ अभी? अच्छी नहीं लगती. वो मोबाइल चार्जिंग पे लगाई. अरे हरामजादी, टूरे की बात कर रही हूँ मैं, टूरे की. मम्मी जी हम जा रहे हैं. बेटे शादी में जा रही हो, थोड़ा चमक धमक पहनो. क्या सिंपल दिख रही हो एकदम. मम्मी जी. हमारा मतलब भले ही ठीक था, जैसा आप बोले मम्मी जी. चलो. तर आज जे जनरेशन गॅप आपल्याला दिसतात, त्याच्यामुळे इतके रिलेशनशिपचे प्रॉब्लेम्स आहेत. तर ते सगळे कुठून सुरू होतात? 2 लोकांच्या मनाची ट्रेनिंग. जसं ही एक जुन्या विचारांची सासू दाखवली आहे, सुनबाई जी आहे ती मॉडर्न दाखवली. तर या दोघांच्या विचारांमध्ये इतकी तफावत आहे. आणि ते जेव्हा मिळत नाही, ते जेव्हा समजून घेत नाही, मग सगळे प्रॉब्लेम सुरू होणार. मग जेव्हा आपण माइंड कंट्रोलची चर्चा करतो, तर माइंड कंट्रोल सगळ्यात पहिले आपल्याला हे लक्षात असलं पाहिजे की कंट्रोल असा काही भागच नाही आहे. कंट्रोलसारखा चुकीचा शब्द नाही. मग तुम्ही म्हणणार, मग हे कसं समजून घ्यायचं आपल्याला? जसं ज्या आया आहेत त्यांना खूप लवकर समजून येईल. हा एक छोटंसं उदाहरण आहे. आई समजा गप्पा मारत असेल, मैत्रिणी आल्या किंवा घरात नातेवाईक आले, आणि तिकडे आईचं एक बाळ आहे, बरोबर, आणि ते बाळ खेळतं आहे.
तर आईचं लक्ष कुठे असतं? पण आई इकडे गप्पा पण मारते. आईचं कसं कळतं तिला की बाळ ओके आहे की नाही? आई इकडे गप्पा मारते, पण तिला कसं कळतं की बाळ माझं ओके की नाही तिकडे? नाही. ती आई काय करते, तिचा कान नेहमी बाळाकडे असते. भले इकडे बोलत असते, पण तिचा कान, तिला आवाज बंद झाला की ती जागा सोडून लगेच पळते, बाळ कुठे, बाळ कुठे, बाळ कुठे. आपलं जे मन आहे ना, ते त्या लहान बाळासारखं आहे. त्या चौकटीत तुम्हाला त्याला फिरूच द्यावं लागेल. नाहीतर जर तुम्ही दिवसभर विचार केला माझं मन त्रास देतं, तुमचं जगणं अशक्य होईल. त्याला ती आई काय करते, बाबा ह्या रूमच्या बाहेर तू जायचं नाही, ह्या रूममध्ये तिथे जा, इकडे जा, कुठेही जा. पण ह्या रूमच्या बाहेर गेलं की लगेच आई पळत जाणार, त्याला परत धरून आणणार. आपल्या मनाचं काहीसं आपल्याला असंच करायचं आहे. तुम्हाला मनाला चौकट घालून द्यावी लागेल की ह्या चौकटीच्या बाहेर मन गेलं की लगेच त्याला धरून परत काय करायचं, आपल्याला आणायचं आहे. म्हणून आपल्याला सगळ्यात पहिले काय करायचं आहे, मनाला ती बाउंड्री टाकून द्यायची. जर तुम्ही बाउंड्री टाकून नाही दिली तर तुमचं मन अजून जास्त त्रास देईल, कारण त्याला फिरायला जागा नाही दिली तुम्ही. म्हणजे जसं जेव्हा आम्ही स्टॉक मार्केटला मॅनेजर होतो, तर आमच्याकडे ट्रेडिंग लिमिट्स असतात. ज्यांनी स्टॉक मार्केटमध्ये काम केले त्यांना लगेच लक्षात येईल, त्याच्यात लिमिट असतं. म्हणजे जर ते लिमिटच्या वर तुम्ही गेलं तर तुमचा ट्रेड आपोआप बंद होतो. त्या लिमिटमध्ये तुम्ही कितीही खेळू शकता, पण लिमिट क्रॉस झालं की लगेच ट्रेड बंद केले जातात. त्याच प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, मनाला ती सगळ्यात पहिले चौकट घालून द्यायची. मनाला तिथे फिरू द्यावंच लागेल. जर तुम्ही चारी बाजूने मनाला बंद केलं तर मन सांभाळणं अजून जास्त अवघड होईल तुम्हाला. म्हणून पहिला मुद्दा आपण काय स्वीकार करा की आपल्याला मन आहे, आपलं मन आपल्याला त्रास देतं. दुसरं, त्या मनाला बाउंड्री घालून द्या. जसं ते बाळ बाउंड्रीच्या बाहेर गेलं की लगेच आई धरते, तसं मनाला परत धरून परत आणायचं आहे. जसं मुलगा लहान बाळ असेल, चाकूने खेळतो, आई काय करते, लगेच चाकू काढून, बरोबर. पण तेच जर पेन्सिल असेल, खडू असेल, वही असेल, आई खेळू देते त्याला, बरोबर. मग पाहिजे ते ड्रॉइंग, पाहिजे ते पेंटिंग, पाहिजे तसं तो मुलगा त्या वहीवर करू शकतो. पण जसं एखादी घातक गोष्ट त्याने हातात घेतली की लगेच आई काय करते, त्याला हातातनं काढते. त्या प्रकारे आपल्याला मनाला काय करावं लागेल, त्या आईसारखं आपल्याला त्या मनाला बाउंड्री घालून द्यावी लागेल. एक कंपाऊंड त्याला बनवून द्यावं लागेल. कंपाऊंडच्या बाहेर मन गेलं की लगेच आपल्याला काय करायचं आहे, त्याला परत ओढून आणायचं. म्हणून आपला सराव कसला आहे, मन लिमिटच्या बाहेर गेलं लगेच ओढून आणायचं. जसं इथे समुद्राचं उदाहरण दिलं आहे, शास्त्रांमध्ये खूप प्रचलित उदाहरण आहे. समुद्र जोपर्यंत त्याच्या बाउंड्रीत राहतो तो कोणालाच घात करत नाही. पण जसं त्याने बाउंड्री क्रॉस केली, सुनामी आली की तो आहे त्या सगळ्यांना घेऊन बुडतो. त्याच प्रकारे आपलं मन आहे, जर त्याला नियंत्रणात ठेवलं नाही, जर त्याला चौकटीत ठेवलं नाही आणि त्याने जर चौकट पार केली तर तो आपल्या सगळ्या संसाराला घेऊन बुडतो. म्हणून मन याला काय करायचं, आपल्याला चौकट द्यायची. आता कुकिंग करतात घरी, बरोबर, जेवण तयार करतात. कुकिंग करताना आपण गॅस फुलवर ठेवतो की कमी ठेवतो? कमी की फुल? पुरुष मंडळी, कमी की फुल? कमी. अहो मग शिजणार नाही ना. गरजेनुसार तुम्ही जेवण बनवता वाटतं. काय स्पेशालिटी काय सरांची? सगळं. अरे बाबा, मग तुम्ही आराम. माताजींचा आराम. ओके. तर आपल्याला ते गरजेनुसार, म्हणजे खूप कमी नाही ते शिजणार नाही, खूप जास्त गेलं ते जळून जाईल, त्याला काय करतो आपण, लिमिट टाकतो की बाबा इतक्यात सगळं व्यवस्थित होईल. त्याच प्रकारे मनाला आपण लिमिट टाकतो. का? कारण जसं ते बाळ आहे, ते बाळ कुठे जाईल हे आपल्याला सांगता येत नाही. ते बाळ कधी काय उचलेल हे सांगता येत नाही. त्याच प्रकारे आपलं मन कधी काय उचलेल हे सांगता येत नाही. जसं मी मागच्या वेळेला आठवा तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं. एक 65 वर्षाची आजी, तिला पोटात नेहमी त्रास होतो. काय कारण होतं? कारण लहानपणी तिची आई तिच्याबरोबर खेळत होती. खेळता खेळता आईची मैत्रीण आली
आईची मैत्रीण आल्यानंतर आईने काय केलं, त्या बाळाला खाली ठेवलं मैत्रिणीला भेटायला, आणि ती आई त्या मुलीला सोडून निघून गेली मैत्रिणीला भेटायला. तिच्या मनात ते बसलं की माझी आई मला प्रेम करत. किती वर्षापर्यंत चाललं ते? 65 वर्षापर्यंत. तिला पोटाचे प्रॉब्लेम त्या एका गोष्टीमुळे. मन काय उचलेल सांगता येत नाही. जसं ते लहान बाळ कधी चाकू उचलेल, कधी आगीला हात लावेल, सांगता येत नाही. त्याच प्रकारे मन काय धरून ठेवेल आणि मन काय सोडेल हे सांगता येत नाही. म्हणून सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की मन कुठे चाललं आहे, त्या लिमिटच्या आत आहे की लिमिटच्या बाहेर आहे. इतकं जरी पहिले आपण शिकलो तरी आपले खूप सारे प्रॉब्लेम कमी होणार आहे. कारण प्रत्येक वेळेला आपल्याला मनाच्या मागे नाही पळता येणार, शक्य नाही येते, नाही शक्य. तुम्ही प्रत्येक छोट्या गोष्टीला मनाला लागलं म्हणून धरून ठेवू शकत नाही. म्हणून अर्जुन भगवंताला 6व्या अध्यायात, आपण हे जे काही 3 सत्र घेणार आहोत माइंड कंट्रोलवर, ते सगळे 6व्या अध्यायावर आहेत. ज्यांना माइंड कंट्रोलविषयी अजून माहिती घ्यायची असेल, आपण याच्यात तर कवर करणारच आहे, पण 6वा अध्याय तुम्हाला नक्की वाचायचा आहे. त्याच्यात तुमच्या बहुतांश प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील. मन कसं काम करतं, मनाला नियंत्रणात आपल्याला ठेवायचं असेल तर काय करावं लागेल. तर हे खूप प्रसिद्ध श्लोक आहेत, ते आज आपण थोडक्यात चर्चा करू. अर्जुन उवाच योऽयं योगस्त्वया प्रोक्त जोरात साम्येन मधुसूदन एतस्याहं न पश्यामि चंचलत्वात् स्थितिं स्थिराम. तर आता अर्जुनाला भगवंताने 6व्या अध्यायापर्यंत कर्मयोग, ज्ञानयोग आणि सांख्ययोग सांगितलं आहे, बरोबर. भक्तियोग अजून सुरू नाही झाला. भक्तियोग 7 ते 12 येतात. आता अष्टांग योगाची विधी काय, आपण मागच्या सत्रात पण त्याच्यात चर्चा केली की सगळ्यात पहिले तुम्हाला घर सोडावं लागेल आणि जंगलात जाणं आहे. योग साधना करायला घरात योग साधना होत नाही, संपला विषय. हे तुम्ही कुठलेही पतंजली योगसूत्र घ्या, कुठलेही योगसूत्र घ्या, तुम्हाला जर योग साधना करायची असेल तुम्हाला सगळ्यात पहिले घर सोडावं लागेल. तर अर्जुन भगवंताला उत्तर देतो जेव्हा हे ऐकतो की घर सोडावं लागेल, बाहेर जावं लागेल. योऽयं योगस्त्वया प्रोक्त. प्रोक्त म्हणजे जे तुम्ही बोलले भगवंत, साम्येन मधुसूदन, हे मधुसूदन कृष्ण, एतस्याहं न पश्यामि, तू जे बोलतोय ते मला बिलकुल प्रॅक्टिकल वाटत नाही. म्हणजे अर्जुन भगवंताला सांगतोय तुझा सांख्ययोग आणि तुझा अष्टांग योग मला प्रॅक्टिकल नाही. मग भगवंत विचारतात का? चंचलम, माझं मन कसं आहे? स्थितीम स्थिराम, एका जागेवर स्थिर राहत. मग तेवढ्यावर नाही थांबला अर्जुन. पुढचा श्लोक, चंचलम हि मन कृष्ण प्रमाती बलवदृढम तस्याहं निग्रहं मन्ये वायुरेव सुदुष्करम. अर्जुन इथे मनासाठी 3 विशेषण वापरतोय. कोण सांगेल? वाचा तिथे. सगळ्यात पहिलं कुठलं आहे? दुसरं लाल अक्षरात आहेत बघा, प्रमाथी. आणि तिसरं, चौथं दृढम. 4 विशेषण वापरतो अर्जुन मनासाठी. सगळ्यात पहिले चंचल, एका ठिकाणी राहतं का मन? आता इथे, उद्या तिथे, हे तिथे तिथे, पटापट पटापट. चंचल, एका जागी नाही राहत. लहान बाळ आहे ना, इथून तिथे, तिथून तिथे, काका नंतर मामा, मामा नंतर मावशी, मावशीच्या मांडीवरून इकडे आजी, नंतर आजोबा, नंतर टेरेस. एका मिनिटासाठी तो स्थिर नाही, चंचल. अर्जुन म्हणतो माझं मन चंचल आहे. बरं, अर्जुन म्हणतोय, तुम्ही आणि मी म्हटलं असतं तर एकदा समजू शकलो असतो. बरं, हा कोण अर्जुन आहे? हा तो अर्जुन आहे जो एका वेळेला 60,000 निवात कवचांबरोबर लढू शकतो. किती? म्हणजे एका वेळेला 60,000 निवात कवच जेव्हा अर्जुनावर अटॅक करतं, मग एका वेळेला किती बाण येणार? बरोबर. अर्जुन एकटा इथे आणि 60,000 इकडनं.
अर्जुन एका वेळेला बाण सोडतो आणि सगळे 60,000 बाण भेटतो. याला सायन्समध्ये न्यूक्लिअर फिजन किंवा न्यूक्लिअर फ्युजन प्रोसेस म्हणतात. ते आधीपासून आहे आपल्याकडे, ते आत्ताचं नाही. अर्जुन करू शकत होता. 60,000 योद्धांबरोबर लढणारा एकटा अर्जुन. तो अर्जुन भगवंताला काय म्हणतोय, माझं मन कसं आहे, जोरात कसं आहे. कोणी आहे ते 60,000 लोकांबरोबर लढू शकतो पुरुषांमध्ये? 60 लोकांबरोबर लढू शकतो? हात वर करा. 6 लोकांबरोबर लढू शकतो? मग किती? नाही. व्हॅलेंटाईन डेला एक मुलगा त्याच्या मैत्रिणीला घेऊन गेला बाईकवर, बूम बूम जातं. आणि एका ठिकाणी एका गल्लीतनं तो चालला आला. आता ती मुलगी मागे असल्यावर मुलांना ते थोडं जास्त जोश असतो, तर ते गल्लीतनं आता सावकाश जावं ना, तर त्याने थोडी जोरात काढली, नाही का मुलगा मध्येच आडवा आला. आता तो मुलगा आडवा आला आणि तर त्या मुलीसमोर शायनिंग मारायला त्याने त्या मुलाला डोक्यात एक वाजवली. आता तो असा एकदम गावंढळ साधा दिसणारा मुलगा, तो काहीच बोलला नाही. हा मुलगा थोडं 100 मीटर पुढे गेला, तिथे 15-20 मुलं उभे होते ऑलरेडी. आणि त्या मुलाला जे धुतलं त्यांनी, आणि जशी ते मुलं पहिले आले, ती मुलगी पहिले पळून गेली आणि त्या मुलाला बेदाम मार. आहे का कोणी? 60 लोकांबरोबर 6 लोकांबरोबर करू शकतो आता पाहिजे नाही. अर्जुन 60,000 लोकांबरोबर करायचा एकटा, तरी तो म्हणतो चंचल. दुसरं विशेषण काय वापरलंय सांगा? प्रमाथी. प्रमाथी म्हणजे काय? हत्ती पाहिलाय कसा असतो? किती बल असतं हत्तीमध्ये? हत्तीत किती बल असतं? हत्तीत किती बळ असतं? हां, उदाहरणाने सांगा. हां, बरं, हत्तीचं वजन किती असतं? जाऊ द्या. हां, हा पण किती टन? 230 टन. बरोबर, 150 टनाच्या वरतीच असतो हत्ती. बरोबर आहे त्याचा अंदाज. तर तो हत्ती झाडाला मुळासकट काढून फेकून देतो. बरं, आता या हत्तीला जर तुम्ही दारू पाजली, पितो बरं का दारू, हत्ती पिऊ शकतात, पितात. आता या हत्तीची ताकद वाढेल की घटेल? तुम्हाला काय माहिती पिल्यानंतर वाढेल? आता तो काही करू शकतो. त्याला काय म्हटलं गेलं इथे? प्रमाथी. म्हणजे जो हत्ती दारू प्यायल्यानंतर जसं वागतो, त्याला काय शब्द वापरला गेलाय? हे मन जेव्हा एखादी गोष्ट ठरवतं ना, मग ते वेड्यासारखंच कर, प्रमाथी. बरं, त्याच्यानंतर काय शब्द वापरलाय? बलवत. त्याच्यात इतकं बळ आहे, इतकं बळ आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर ठरवलं ना की बाबा मला माउंट एव्हरेस्ट चढायचं आहे, तर तो चढणारच, इतकं बळ त्या मनात आहे. आणि एखाद्याचं ठरवलं की याचं आपल्याला वाजवायचंच, तर ते करू शकतो, बलवत. आणि त्याच्यानंतर दृढ. इतका दृढ आहे, इतका दृढ आहे की एखादी गोष्ट जर त्याच्या मनात बसली तर तो ती पूर्ण केल्याशिवाय सोडत नाही. 4 विशेषण सांगा परत. दुसरा, तिसरा, चौथा. अर्जुन आता उदाहरण देतो. तो म्हणतो मन मला नियंत्रण करता येणार नाही. मग भगवंत त्याला विचारतात तुला काय नियंत्रण करता येतं? वायुर एव स दुष्करम. म्हणजे आपल्याकडे ते वादळ येतं, चक्रीवादळ. आता चक्रीवादळ किती लोक हाताने धरू शकतात किंवा थांबवू शकतात? हां, नाही. काय होईल चक्रीवादळासमोर जर तुम्ही गेले तर? तुम्हालाच घेऊन जाईल मालेगाव टू मुंबई. फ्री जर्नी. बरोबर. तो म्हणतोय तस्याहम निग्रह. मी त्या चक्रीवादळाला निग्रह करू शकतो. वायुरेवस दुष्करम. पण मनाला नाही करू शकत. आहे ते कोणी चक्रीवादळाला रोखून धरू शकतं? अर्जुन करू शकतो, पण तो म्हणतो मी मनाला नाही करू शकत. भगवंता सांगण्याचा हे 2 श्लोक घेण्याच्या मागचा उद्देश काय? सगळ्यांनाच मन त्रास देतंय.
सगळ्यांचं मन सगळ्यांना त्रास देते. कोणी बोलून दाखवतं, कोणी बोलून दाखवत. मग त्याच्यात इतकी काळजी करण्यासारखं काय, इतकं खचून जाण्यासारखं काय, इतकं निराश होण्यासारखं काय? म्हणून बऱ्याच वेळेला लोक, मुलं, युवक युवती काय विचारतात, काहीतरी सोल्युशन द्या, काहीतरी सोल्युशन द्या. आपण ते पण घेणार, पण सगळ्यात पहिले हे स्वीकार करा की त्रास होऊ शकतो आणि त्रास हाताळण्यासारखा आहे. तर आपण ह्या 4 मुद्द्यांवर, आपले जे पुढचे 3 सत्र आहेत त्याच्यात ह्या 4 मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहे. सगळ्यात पहिले आहे अवेअरनेस. अवेअरनेस म्हणजे जसं मला काय होतं. बऱ्याच वेळेला स्त्री असेल, पुरुष असेल, लहान मुलं असेल, ते म्हणतात मला ना कसं तरी होतंय, है ना? ऐकलंय तुम्ही असं? ते कसं तरी म्हणजे नेमकं काय होतं तुम्हाला? कसं तरी म्हणजे त्याला शब्दात सांगा. ते तुम्हाला मांडता येत नाही. म्हणून सगळ्यात पहिले सायकोलॉजीमध्ये 150 शब्दांची यादी दिली जाते की बाबा तुला अँगर आहे, तुला डिस्गस्ट आहे, तुला गिल्ट आहे, तुला फिअर आहे, तुला अँगर, तुला इमोशनला नाव दे बाबा, पहिले नाव दे. नाही तर आपल्याकडे एक पिक्चर होता, कुछ कुछ होता है. हा, पण नेमकं काय होतं तुला? कुछ कुछचं काय अर्थ घ्यायचा आता आपण? ते तर बहुत कुछ पण होऊ शकतं. ते कुछ कुछला नाव द्या ना तुम्ही. तुम्हाला भावनांना नाव देता येत नाही, हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. मला ना कसं तरी होतं, तिला पाहिलं की मला कसं, अरे हो पण नेमकं काय कसं तरी म्हणजे मोबाईल मारून फेकावा वाटतो, चप्पल कसं तरी म्हणजे काय, त्याला नाव द्या. म्हणून अवेअरनेससाठी सगळ्यात पहिले काय, अच्छा बाबा होतं काय, मला कुठलं इमोशन जास्त मला त्रास देते, त्याला नाव, ते पण आपण शिकणार आहोत. आणि ते जर तुम्ही शिकलात ना, मी सांगतो 50% प्रॉब्लेम संपून जातात, जागच्या जागी संपून जातात. कारण प्रत्येक इमोशनला एक नीड आहे. ती नीड जर तुम्ही पूर्ण केली, तुमचा प्रॉब्लेम समाप्त. 2 स्टेपचं सोल्युशन आहे. ते आपण सोल्युशनच्या पार्टमध्ये डिटेलमध्ये घेणार आहोत. ओके. जसं एका गावामध्ये एक साधू असतात आणि हे जे साधू आहेत त्यांची अशी लांबलचक दाढी असते. तर तिथे एक टेलर असतो. तर हा टेलर काय करतो, आता हे रोज त्या टेलरचं दुकान नदीच्या जवळ असतं. तर हे बाबा रोज काय करतात, आंघोळीला जातात नदीवर. जागा असेल तर त्यांना जागा द्या बसायला. इकडे जागा आहे ताई, हे बघा इकडे मागे सीट. माताजी हे आबेटजी. तर हे जे बाबा आहे ते कुठे आंघोळीला जातात रोज. आणि रोज जेव्हा आंघोळीला जातात तर हा जो टेलर आहे हा त्या बाबांना विचारतो, का हो बाबा, ही तुमची दाढी ओरिजिनल आहे की बोकडाची आहे? काय विचारतो तो? दाढी ओरिजिनल आहे की बोकडाची आहे? ते रोज जातात आणि रोज जेव्हा हे जातात सकाळ संध्याकाळ आंघोळीला, रोज तो विचारतो, का हो बाबा, दाढी बोकडाची आहे की खरी साधूची दाढी? तुम्हाला जर विचारलं असतं तुम्ही काय उत्तर दिलं असतं? एखाद्या व्यक्तीला जर दाढी आहे आणि त्याला जर विचारले खरी आहे की बोकडाची आहे, काय उत्तर देणार? हां, काय उत्तर देणार त्या टेलरला तुम्ही? तुला काय करायचंय, माझी दाढी आहे. तर ते बाबा काहीच बोलत नाही, तो काहीच बोलत नाही. पण त्यांना हे जाणवतं की बाबा मला ना तो बोलला की राग येतो. त्यांना रोज पटतं की नाही तो बोलला की मला आवडत नाही. पण मग ते का बोलत नाही? मग कालांतराने काय होतं, ते वयोवृद्ध होतात आणि त्यांची जाण्याची वेळ येते. आणि जेव्हा त्यांची जाण्याची वेळ येते त्यावेळेला ते गावातल्या लोकांना सांगतात. ते येतात ना की बाबा बाबा चालले, बाबा चालले. मग ते म्हणतात त्या टेलरला बोलवा म्हणे. मग ते टेलरला बोलवतात, बाबाने बोलवलं म्हणे. टेलर येतो पळत, तो टेलर येतो पळत पळत, बाबाने बोलवलं, बाबाने बोलवलं. आणि मग तो बाबा त्या टेलरला सांगतो, तुम्हाला रोज विचारायचं ना बोकडाची दाढी आहे की महाराज साधूची दाढी आहे? तर ते बाबा तेव्हा सांगतात म्हणे, मी आज ठामपणे सांगू शकतो ही बोकडाची नाही, ही साधूची दाढी आहे.
मग तो टेलर त्याला विचारतो, मी एवढे वर्ष विचारले तेव्हाच उत्तर द्यायचं ना. तेवढे नाही, तू जेव्हा रोज बोलायचा ना मला रोज राग यायचा, तर मी रोज प्रॅक्टिस करत होतो की मला खरा साधू बनायचं आहे, आणि आज मी मरणार आहे हे मला ठाम झालं की आज तुझ्या बोलण्याचा मला राग येणार नाही, म्हणून तुला बोलवलं. हे सांगायला की साधूची दाढी आहे, बोकडाची दाढी. त्याच प्रकारे होऊ शकतं की आपल्याला त्रास होईल, पण ज्या वेळेला तुम्ही स्वीकार करतात ना त्यातली हवाच निघून जाते. बघा आजकाल एक स्त्रियांमध्ये किंवा पुरुषांमध्ये एक बॉडी शेमिंग म्हणून बघितलं जातं. तुम्हाला माहिती बॉडी शेमिंग? बॉडी शेमिंगमध्ये खास करून स्त्रियांमध्ये जास्त बघितलं जातं. सायकोलॉजीची टर्म आहे बॉडी शेमिंग. बॉडी शेमिंग म्हणजे एखादी स्त्री जर जास्त बल्की असेल, जाड असेल, किंवा एखादी मुलगी तिच्या स्किनचा कलर, स्किन टोन ज्याला आपण म्हणतो, आजकाल स्किन कलर नाही म्हणत बरं, ते चुकीचं म्हणतं, त्याला स्किन टोन काय म्हणायचं? हां, शब्द व्यवस्थित वापरायचे बाहेर, नाही तर फार मार पडतो. स्किन टोन है ना, कलर म्हटलं की लोक म्हणाले स्किन टोन, तर तिचा जो स्किन टोन आहे थोडा डार्क असेल तर त्या मुलींमध्ये आत्मविश्वास खूप कमी बघितला जातो. याला म्हणतात बॉडी शेमिंग. म्हणजे तिने स्वतःच्या शरीराला स्वीकृती दिलेली. बऱ्याच वेळेला लग्नानंतर पण स्त्रिया विचारतात, का हो मी जाड दिसते का? आता तुम्हाला काय परत स्वयंवरात उभं राहायचं आहे का? विचारून पण काय फायदा आहे त्यांना? ते नवरा काय बोलला का तुम्हाला की बाबा तू खूपच आवडवी दिसते? बरं, स्त्रियांच्या चालण्याला काय उपमा दिली आहे शास्त्रात सांगा? स्त्री कोणासारखी चालते? कोणासारखी? स्त्री कोणासारखी चालते? स्त्री कोणासारखी चालते? हरीण की आखे? स्त्री कोणासारखी चालते? एक पिक्चर आला होता गजगामिनी, हां आठवतो? गमन म्हणजे चालणं. स्त्रीच्या चालण्याची तुलना कोणाशी केली आहे? कोणाशी केली आहे? गज. गज म्हणजे कोण? उद्या जर तुम्हाला कोणी म्हटलं, काय मावशी तुम्ही हत्तीच, वाईट वाटून घ्यायचं. अरे ती उपमा आहे, ती उपमा दिली तुम्हाला, तुम्हाला माहितीच नाही तर गजगामिनी म्हणजे काय? हत्तीची चाल कशी असते? रॉयल. स्त्रीची चाल कशी असते? रॉयल. म्हणून तिला गजगामिनी. तर ज्या वेळेला तुम्ही एखाद्या गोष्टीला स्वीकार करतात ना त्यातली हवाच निघून जाते. मी काळी आहे तर काय? स्वीकृती केल्या केल्या मनातली हवाच निघून जाते. म्हणून स्वीकृतीमध्ये प्रचंड शक्ती आहे. पण त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ना, आपल्याला स्वीकार करायला शिकावं लागेल की ठीक आहे बाबा, मी जाड आहे, मी बारीक आहे, मी काळा आहे, मी गोरा आहे, जे काय. आता मला लहानपणी भुऱ्या म्हणायचे. आपल्याकडे खानदेशात म्हणतो ना, एखादा जर जास्तच गोरा असेल त्याला काय म्हणतात? भुऱ्या. तर मला इतकं ते वाईट वाटायचं, भुऱ्या. आणि अख्खी कॉलनी म्हणायची मला, कारण अख्ख्या कॉलनीत मीच एकटा जास्त गोरा होतो. पण मला माझ्या आईने नंतर सांगितलं की अरे तू गोरा आहेस, आणि ते थोडेसे गवाळ वर्णाचे असल्यामुळे त्यांना वाटतं की आपण का गोरे नाही, म्हणून ते तुला भुऱ्या म्हणतात. मग त्याच्यानंतर मला वाटायला अरे वा, भुऱ्या म्हणजे चांगलं आहे, कारण ते भुरं मी स्वीकार केलं. इतकं सिंपल. त्याच प्रकारे आपण जसे आहोत तसे आपण स्वीकार करा. नाही तर काय होईल, एक छोटंसं मी तुम्हाला सायकोलॉजीची टेस्ट सांगतो, आणि खूप खूप प्रभावशाली, आणि हीच चूक आपण करतो. एकदा सायकोलॉजीमध्ये एक त्यांनी एक्सपेरिमेंट केला, प्रयोग. 2 ग्रुप बनवले लोकांचे, ओके. ए ग्रुप आणि बी ग्रुप. जसं माताजींचा एक ग्रुप आणि प्रभूजींचा एक ग्रुप, बरोबर. आता त्यांनी टेस्टची क्रायटेरिया काय ठेवली की तिथे ना म्युझिक ऐकायचं आहे, गाणे ऐकायचे, ओके. तर एका ग्रुपला त्यांनी सांगितलं की तुम्हाला एकदम वाह्यात गाणे ऐकायला दिले जाणार, एकदम ज्याच्यात खूप हाय म्युझिक आहे, कान फाटेल, किंवा एकदम प्रचंड त्याच्यात आवाज जास्त आहे आणि काही त्याला अर्थ नाही, निरर्थक असे. आणि दुसऱ्या ग्रुपला सांगितलं की तुम्ही जर म्युझिक ऐकलं ते लाईट म्युझिक असेल, ओके. तर आता जे दांगडदिंगावाले म्युझिक ऐकणार ना, त्याच्यात रटाळ सगळं गाणं, तर त्यांना मोठं चॉकलेट दिलं जाईल. एक गाणं ऐकलं, एक मोठं चॉकलेट, दुसरं ऐकलं, दुसरं मोठं चॉकलेट.
बरोबर. आणि ज्यांनी चांगलं म्युझिक ऐकलं त्यांना छोटे छोटे चॉकलेट दिले. किती? आता तुम्ही कुठलं म्युझिक ऐकणार? बघा बरं, मोठं चॉकलेट आहे. कुठलं म्युझिक ऐकणार? सॉफ्ट की हार्ड? सॉफ्ट. अरे एवढं चॉकलेट मिळेल तुम्हाला. हार्ड बघा. 99% हार्डला जातील. का एवढं मोठं चॉकलेट? बाप रे. खंबा नाही चॉकलेट. चॉकलेट मोठं कॅडबरी डेअरी मिल्क का. आता टेस्ट नंतर ज्या लोकांनी खूप हार्ड म्युझिक ऐकलं त्यांना मोठे मोठे चॉकलेट मिळाले, आणि ज्यांनी लाईट सॉफ्ट म्युझिक ऐकलं त्यांना छोटे चॉकलेट मिळाले. तर ह्या लोकांनी मोठं चॉकलेट मिळावं म्हणून काय केलं ना, खूप ऐकलं, खूप कान खराब केले त्यांनी. इच्छा नसताना कान खराब केले. का? कारण मोठं चॉकलेट. आता ह्या ग्रुपला खूप चॉकलेट मिळाले कारण खूप म्युझिक ऐकलं, यांना थोडे चॉकलेट मिळाले. आता त्यांनी काय केलं, त्यांना सांगितलं की तुम्ही तुमचे चॉकलेट घेऊन बसायचं. बरोबर. तुम्ही तुमचे चॉकलेट घेऊन बसायचं आणि तुम्हाला फक्त 2च मिनटं दिली जातील सगळी चॉकलेट खायला. आणि जर 2 मिनटात तुम्ही सगळे चॉकलेट खाल्ले नाही तर तुमचे उरलेले चॉकलेट आम्ही काढून घेणार. आता मला सांगा, आनंदाने कुठल्या ग्रुपने चॉकलेट खाल्ले असते? छोटेवाले की मोठेवाले? पण आपल्यातले बहुतांश लोक कुठल्या चॉकलेटच्या मागे लागले? खायला टाईम दोघांना एकच आहे. जो करोडपती आहे ना तो काय करणार आहे? तो काय सोन्याचं टॉयलेट बांधणार आहे का? बुवा त्याने बांधलं सोन्याचं संडास, मग काय होणार आहे तिथे? सोनं सोनं. नाही, फरक काय पडणार आहे मला? अरे मग आपण आपले नीतिमूल्य विकून काय इतकी झटपट करतोय? जर टाइम सगळ्यांना सारखाच दिलाय, उलट थोडं कमवा आणि त्याचा आनंद घ्या ना. कारण आजही उरलेलं तुम्हाला इथेच सोडून जायचं आहे. आहे का कोणी? बा आत्तापर्यंत आहे? एक व्यक्ती सांगा मला जो घेऊन गेला, एक बॅग घेऊन गेला, एकच. आहे कोणी? तुमच्या नात्यातला, तुमच्या ओळखीतला, मागच्या पिढीतला? मग कशाला खटाटोप इतकी? मी आहे तसा आनंदी हे पहिले स्वीकार करा ना. माइंड कंट्रोलचं याच्या पुढे काही ट्रिक नाही, सगळं इथूनच सुरू होणार. आपण ते स्वीकार करत नाही, दुसऱ्यांसारखं जगायला जातो, दुसऱ्यांसारखं मोठं व्हायला जातो आणि जे आहे ते सुद्धा आपण गमवतो. का? कारण मी आहे तसं मी स्वीकार केलेलं नाही स्वतःला. म्हणून दुसरं इथे काय दिलं त्यांनी? ॲस्पिरेशन. ॲस्पिरेशन म्हणजे काय? मी ज्या नीतिमूल्यांवर जगू इच्छितो ते नीतिमूल्य पहिले फिक्स करा. जसं त्या ग्रुपला पहिले काय सांगितलं, तुम्हाला काय खायचं आहे? मोठे चॉकलेट. ठीक आहे, हे तुमचे नीतिमूल्य, मग त्याच्यासाठी काही तडजोड करायला लोक तयार होतात. ठीक आहे, पण त्याचे नंतर रिझल्ट येणार ते तुम्हाला सहन करायचे आहेत. ॲस्पिरेशन. तुमचे नीतिमूल्य पहिले फिक्स करा. कशाच्या आधारावर जीवन जगायचं ते पहिले फिक्स करा. तिसरं आहे एक्सेप्टन्स. एक्सेप्टन्स कशाचं द्यायचं आहे? स्वीकृती कशाची द्यायची आहे? की माझ्या त्रुटी आहे, आज मी पूर्ण सक्षम नाही, आज मी सक्षम नाही. जसं काही मुलं आहेत त्यांना 60% मिळतात, काही आहेत त्यांना 70 मिळतात, काही 90 आहेत. ठीक आहे, जे 60वाले आहेत ते 90वर पोचू शकतात जर काही बेसिक चेंजेस त्यांनी केले. पण आज पहिले हे स्वीकार करा की मला 60च पडतात. तुम्ही 60ला जोपर्यंत स्वीकार करणार नाही ना, तुम्ही पुढे पोहोचणारच नाही. मी एक छान स्टोरी सांगतो, त्याच्यानंतर आपण विराम देऊया. पुढच्या सत्रात त्याला कंटिन्यू करू. आज काही बेसिक मुद्दे आहेत जे आपण चर्चा केले. म्हणून हे 3 गोष्टी आपल्यासाठी फार गरजेच्या आहेत. सगळ्यात पहिले अवेअरनेस, की पहिले काय होतं त्याला नाव द्या. दुसरं, नीतिमूल्य तुमचे तुम्ही फिक्स करा, बाहेर हॉलिवूड बॉलिवूडवर नको आपल्याला. आणि तिसरं, स्वीकृती, की आज माझ्या त्रुटी आहे, ही त्रुटी मी काही गोष्टी केल्यानंतर ती पूर्ण जाणार आहे किंवा टप्प्याटप्प्याने ती जाणार आहे आणि त्याच्यासाठी मी करेन. जसं ग्रीक हिस्ट्री किती लोकांना माहिती आहे? तर जुलियस सीझर नावाचा खूप मोठा युद्ध होता आणि हे रिअल घटना आहे. आपलं मन कसं आपल्याला छळतं ते बघा. म्हणजे मन कुठल्या लेवलपर्यंत आपल्याला घेऊन जाऊ शकतं.
तर हा जो ज्युलियस सीझर आहे ना, हा रोमचा खूप मोठा योद्धा झाला आणि हा इतका यशस्वी की ज्या युद्धात हा जाईल तिथे हा जिंकेल. पण कालांतराने एक घटना झाली. हा इतका यशस्वी झाला आणि कुठेतरी जाऊन याला काय सांगितलं गेलं की तू इजिप्त, हे जे मोठं आफ्रिकेतला एक मोठा प्रदेश आहे, त्या प्रदेशाला आपल्याला ताब्यात घ्यायचं आहे. तर याला ग्रीककडनं तिकडे पाठवलं जातं आफ्रिकेमध्ये. आणि तो आफ्रिकेत गेल्यानंतर ते जे राज्य आहे, तर हा त्या राजाच्या प्रभावात इतका येतो की हा रोमच्या विरुद्ध युद्ध करायला लागतो. मी पूर्ण स्टोरी सांगतो. आता पहिले तुम्हाला सांगतो. त्यावेळेला हे जे रोमचे जे मेंबर्स होते पार्लमेंटचे, ते पार्लमेंटचे मेंबर ठरवतात की याला संपवायचं आता. पण याला संपवायचं कसं, कारण हा इतका शक्तिशाली आहे. तर ज्युलियसचा एक मित्र होता, त्याचं नाव होतं ब्रुटस. तर ब्रुटसला काय केलं जातं, ब्रुटसला हे सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे की तुझा मित्र चुकला आहे आणि त्याला आपल्याला दंड द्यायचा आहे. पण ब्रुटसची आणि ज्युलियस सीझरची इतकी मैत्री खूप जबरदस्त होती, तर तोडणं शक्य नव्हतं. तर मग ब्रुटसला काय केलं जातं, ब्रुटसला तिथला एक जो नेता आहे त्याच्या संपर्कात आणलं जातं आणि ह्या नेत्याकडनं ऐकून त्याच्यातली देशभक्ती इतकी जागृत केली जाते, तो म्हणतो राष्ट्र पहिले, बाकी सगळं नंतर. आणि ब्रुटस मग काय करतो, हे जे पार्लमेंटचे जे लोक आहेत, ह्या पार्लमेंटचे लोक काय करतात, ज्युलियस सीझरला घेरतात आणि प्रत्येक पार्लमेंटचा व्यक्ती, इथे दाखवलं ना, प्रत्येक आपली तलवार काढून ज्युलियस सीझरला मारतो. पण तोपर्यंत ज्युलियस सीझर हात टाकत नाही, तो लढतो. आणि शेवटचा वार त्याच्यावर कोण करतं, ब्रुटस, त्याचा एकदम जवळचा मित्र. आणि जेव्हा ब्रुटस शेवटचा वार करतो त्यावेळेला ज्युलियस सीझर म्हणतो आता जगण्यात काहीच अर्थ नाही, मेलेलं बरं. आणि तिथे ज्युलियस सीझर प्राण सोडून देतो. आता इकडचं जे राज्य आहे त्यांना वाटतं ज्युलियस सीझर संपला. पण बघा, आता याचा जो मित्र आहे ब्रुटस, त्याला कालांतराने लक्षात येतं की हे जे सिनेट आहे, हे सिनेट फिकलेलं आहे. यांनी जाणून बुजून काय केलं आहे, मला माझ्या मित्राच्या विरुद्ध भडकवलं आणि माझ्या मित्राला मारून टाकलं. आता इकडे त्याने मित्राला तर मारून टाकलं, आता ब्रुटस मोठा होतो कारण त्याचा मित्र गेला. आता ब्रुटसच्या मागे काय लागतं, हे जे ज्युलियस सीझरचं भूत आहे ते रोज त्याच्या समोर येतं. तू मला मारलं, मी तुझ्यावर एवढा विश्वास ठेवला, तू मला मारलं. त्याला इतका त्रास व्हायला लागतो. आणि युद्धाच्या वेळेला हा जो ब्रुटस आहे त्याचं मन इतकं त्रास द्यायला लागतं त्याला की माझ्याकडनं चुकलं, माझा मित्र मारला गेला. त्याचं मन इतकं छळतं की एक वेळ अशी येते की त्याच्याकडनं ते हँडल होत नाही आणि युद्धभूमीवर ब्रुटस स्वतःचाच गळा कापून घेतो. का? मन नाही साथ देत आता. आपलं मन असतं जसं आपल्याकडे आहे ना, आपलं परममित्र, परम मैत्रीण आपली, रात्री झोपण्यापूर्वी ती मैत्रीण किंवा मित्र सांगतो एक शेवटची रील बघ, एक है ना, एक, आणि मग नंतर तू झोपून घे. आणि बघता किती वेळ जातो, हां, इमानदारीत सांगा, अर्धा तास कधी असतो? आता कोणी सांगितलं तुम्हाला रील बघायला? मनाने. आणि 1.5 तास झाल्यावर जेव्हा तुम्हाला लक्षात होतं, बापरे 1.5 तास झाला, उद्या तो ऑफिस आहे, उद्या तर शाळेला जायचं आहे, उद्या तर क्लासेस आहे, ट्युशन आहे ना, सकाळी. आता तेच मन तुम्हाला काय सांगणार, तू नालायक आहेस, तू आळशी आहेस, तुला स्वतःवर नियंत्रण नाही आहे, तू काही कामाचा नाही, मरून जा. अरे पण तूच सांगितलं ना रील बघायला. सांगणारा कोण होता? आणि नंतर जे आपल्याला बोलतो की तू काही कामाचा नाही, तू आळशी आहे, तू कशासाठी चांगलं नाही, ज्याला इंग्लिशमध्ये गुड फॉर नथिंग, हे कोण सांगतं आपल्याला? तरी आपण त्या मनाचं किती ऐकतो?
प्रत्येक गोष्ट त्या मनाची आपण ऐकतो आणि नंतर ह्याच आठवणी आपल्याला त्रास देतात. जसं ब्रुटसला दिलं, अरे मी चुकलो, मी असं नाही करायला पाहिजे होतं, मी असं नाही करायला पाहिजे. ते मग जुलियस सीझरचं जे भूत आहे ते आपल्या मागे लागतं. खरं सांगा, आयुष्यातले कटू प्रसंग तुमच्या जास्त लक्षात आहे की आनंदी प्रसंग? हे ते जुलियस सीझरचं भूत आहे, सोडणार नाही तुम्हाला ते शेवटपर्यंत. तेच मन आहे. काही काही वेळेला इतक्या छोट्या छोट्या गोष्टी धरून ठेवलेल्या असतात. आमच्याकडे एक फॅमिली यायची आणि रेग्युलर यायच्या सत्संगाला, एकदम रेग्युलर, आणि मध्येच बंद झालं येणं. मग काही दिवसांनी ते असेच फेस्टिवल आता आले ते. मग त्या प्रभूजींना म्हटलं, अहो तुम्ही येत नाही आता सत्संगाला? नाही म्हणे, मी आता मंदिरात येणार नाही याच्यापुढे. म्हटलं काय झालं, असं काही कोणाकडनं चुकलं? नाही म्हणे, मागच्या वेळेला तुमच्याकडे फेस्टिवल होता आणि त्या फेस्टिवलमध्ये मला एकच गुलाबजाम दिला म्हणे. हो, तुम्ही हसताय, हे खरं आहे. कशासाठी नाही ते सत्संगाला? त्याच्या मनाने काय धरून ठेवलं? सत्संगातलं ना त्याला कीर्तन आवडलं, ना त्याला कथा आवडली, ना त्याला डान्स आवडला, त्याला भगवंत आवडले नाही. त्याला काय आवडलं? हे मन आहे आपलं. हे बघा, नवरा बोलतो राग येतो, पत्नी बोलते राग येतो, पण तुम्ही बोलता का? ऐकून घेता ना, गपचूप, बरोबर, गिळून घ्या. जसं शंकराने विष प्यायलं तसं पिता तुम्ही, बरं. पण तुम्हाला साधू थोडाफार बोलला, महाराजांना काही काम आहे का? रिकामे बसलेले असतात, कायम बोलत असतात, टोचून बोलतात. साधू थोडं बोलला की लगेच आपली भट्टी चालून जाते. पण घरचे बोलतात तेव्हा लागतं का? लागतं, पण आपण मुकाट्याने गपचूप, कारण तिथे स्कोप नाही ना बोलायला. काय बोलणार तिथे बोलणार काय? पण महाराजांना, महाराज बोलतात, महाराजांचं बोललेलं आपल्याला लगेच वाईट वाटतं. कोण आहे सगळं करून घेणारं? आपलं मन. म्हणून मनावर आपल्याला विश्वास ठेवणं कमी करायचं आहे. आपलं मन कसं आहे माहिती आहे का? जसं जुलियस सीझरची अजून एक स्टोरी आहे का. जुलियस सीझर जेव्हा सेनापती बनण्याच्या आधीची ही घटना आहे. तर जुलियस सीझर जेव्हा लहान होता तर त्याला काही काय म्हणतो आपण त्याला, पायरेट्स असताना गुंड, त्या गुंडांनी त्याला उचलून नेलं. बरेचसे लोक होते एकत्र, त्याला उचलून नेलं आणि तिकडनं त्यांनी त्यांच्या मंत्र्यांना मेसेज पाठवला. काय मेसेज पाठवला? की आम्हाला 5 लाख रुपये, म्हणजे त्यावेळेचे जे काय असतील 5 लाख रुपये पाठवा, मग आम्ही याला सोडून देऊ. जुलियस सीझर बघा, एखादा मुलगा किंवा मुलगी कशी असू शकते. तर जुलियस सीझर त्या लोकांनी ज्याला पकडून आणलं ना, इतका चिडला त्यांच्यावर, ते म्हणे तुम्ही 1 नंबरचे मूर्ख आहात. म्हणे कस काय? माझी इतकी कमी बोली लावली म्हणे तुम्ही 5 लाख रुपये? अरे 25-30 लाख रुपये मागा म्हणे बावटांनो. ते हसायला लागतं. काय माणूस आहे, याला पकडून आणलं म्हणतो 30 लाख रुपये मागा. पण ते लोक येतात आणि त्याला सोडून घेऊन जातात. तो जाताना जुलियस सीझर त्यांना म्हणतो, तुम्ही माझी बोली कमी लावली ना म्हणे, मी काही वर्षांनी परत येईल आणि एकेकाला ठोकेल म्हणे तुमच्या घरात. आणि जुलियस सीझर काही वर्षांनी येऊन एकेका व्यक्तीला पकडून मारतो. कोण आहे ते? मन. आणि हा जुलियस सीझर कालांतराने, खूप प्रसिद्ध स्टोरी, इथे थांबूयात आपण, शेवटची एक स्टोरी सांगतो तुम्हाला. हा जुलियस सीझर कालांतराने जेव्हा याला रोमचे मंत्री पाठवतात, जा आणि इजिप्तवर स्वारी कर, तर हा इतका महत्त्वाकांक्षी, आपण पाहिलं ना आता की याला इतका इगो आहे की म्हणतो 5 लाख काय किंमत आहे का माझी, 30-40 लाख रुपये मागा. हा जातो कुठे? इजिप्तवर हल्ला करायला. आता बघा मन कसं आहे. आता हा जातो आणि हा स्वारी करतो, पण याला माहिती नाही की इजिप्तमध्ये एक मुलगी आहे, ती याच्यापेक्षा जास्त महत्त्वाकांक्षी आहे.
आणि तिचं नाव आहे क्लिओपॅट्रा. आणि ही क्लिओपॅट्रा असं म्हटलं गेलं की हिच्यासारखी सुंदर स्त्री त्या काळात कोणीच नव्हती, इतकी सुंदर. तर ज्या वेळेला आता क्लिओपॅट्रा इजिप्तची राणी नव्हती तेव्हा, तिचा भाऊ राजा होता, पण तिच्या भावाला काढून तिला राणी व्हायचं होतं. तर याची मदत घ्यायची म्हणून ती काय करते, जिथे याने त्याचा डेरा ठेवला आहे ना, तर ती काय करते, स्वतःला एक कार्पेटमध्ये बांधते, गालिचा असतो ना त्या गालिच्यामध्ये बांधते, आणि तिथून इजिप्तहून तो गालिचा त्या याच्याकडे येतो, जुलियस सीझरकडे. आणि जुलियस सीझरला सांगितलं जातं की इजिप्तवरनं तुम्हाला एक नजराना आला आहे. तो म्हणतो, वा काय नजराना आहे, म्हणे हा तुमच्यासाठी गालिचा. आणि जसा गालिचा उघडला जातो, आणि तो गालिचा बराच मोठा असतो, बरोबर जाऊन कोणाच्या पायाशी थांबतो तो गालिचा, जुलियस सीझर. आणि त्या गालिचा जेव्हा त्याच्या पायाशी थांबतो, तिथून कोण बाहेर निघतं, क्लिओपॅट्रा. आणि जसा तो पहिल्यांदा क्लिओपॅट्राला बघतो, खेळ खलास, खेळ संपला जुलियस सीझरचा. आता ही क्लिओपॅट्रा काय करते, त्याला इतकं मोहित करते बोलून बोलून बोलून, की कालांतराने जुलियस सीझर क्लिओपॅट्रासाठी लढतो, रोमच्या विरुद्ध लढतो. का, कारण क्लिओपॅट्राला काय करायचं, राणी बनवायचं आहे. आता क्लिओपॅट्रा बघा, तिला जुलियस सीझरशी काही घेणं देणं नाही, आपल्या मनाला पण आपल्याशी काही घेणं देणं नसतं, त्याला त्याचा भोग पाहिजे फक्त. आता ही काय करते, जुलियस सीझरला युद्धात पाठवते, आणि युद्धातनं जेव्हा हा परत तिला बघायला येतो, तर जेव्हा जुलियस सीझर हारायला लागतो, तर त्यावेळेला ही मेसेज पाठवते जुलियस सीझरला, कारण हा बघायला येतो ना तिला, तर ती मेसेज पाठवते की क्लिओपॅट्रा मेली. तर ज्या वेळेला जुलियस सीझर ऐकतो क्लिओपॅट्रा मेली, तर त्याची हिंमतच तुटून जाते तिथे. आणि ही क्लिओपॅट्राचे सैनिक तिला मारतात, याला जुलियस सीझरला मारतात. आणि जेव्हा शेवटचा वार करायचा असतो, तेव्हा कोण येते, तिथे क्लिओपॅट्रा येते त्याच्यासमोर मरताना. तो जुलियस सीझरला इतका त्रास, इतका त्रास. बरं, आता जुलियस सीझर मेला. आता जुलियस सीझरच्या जागेवर एकाला पाठवलं जातं, त्याचं नाव होतं अँथोनी. तर अँथोनी पण जुलियस सीझर सारखाच प्रभावशाली आहे. आता हा जुलियस सीझरचा जो मित्र आहे अँथोनी, जवळचे मित्र आहे. आता अँथोनीला ऑलरेडी कळलेलं आहे की क्लिओपॅट्राने त्याचा खेळ संपवला आहे, पण ती इतकी प्रभावशाली असते की ती अँथोनीचं मन सुद्धा ताब्यात घेते. कालांतराने अँथोनीला पण मारून टाकते. अँथोनी मेल्यानंतर तिसऱ्या एका व्यक्तीला पाठवलं जातं, जो अँथोनीचा जवळचा मित्र असतो, त्याचं नाव आहे ऑक्टिवियस. हा जो ऑक्टिवियन आहे, हा ऑक्टिवियन त्याला सगळ्यात पहिले तो माहिती घेतो की हे दोघं योद्धा मोठे मेले कसे. तर त्याला कळतं की क्लिओपॅट्राची ट्रिक काय आहे. तर क्लिओपॅट्रा ऑक्टिवियसला पण ताब्यात घ्यायचा प्रयत्न करतो, पण ऑक्टिवियस आता काय ना खूप हुशार झालेला आहे, कारण त्याचे 2 जवळचे मित्र मारले गेलेत. म्हणून मनाच्या द्वारे एक चूक करणं बिलकुल काही गडबड नाही, काही प्रॉब्लेम नाही, पण ती चूक सारखी सारखी जर आपण करत असू तर मग आपण मूर्ख आहोत, मग ते चुकीचं आहे. चूक 1-2दा निश्चित होऊ शकते, काही प्रॉब्लेम नाही, पण ती चूक जर आपल्याकडनं सारखी सारखी होत असेल तर मग आपण मूर्ख आहोत. मग ऑक्टिवियस काय करतो, तत्क्षणी तिला ताब्यात घेतो. तत्क्षणी जसा तो इजिप्तमध्ये शिरतो, पहिले युद्ध होतं, क्लिओपॅट्राला तो ताब्यात घेतो, बंदी बनवतो, आणि मग इजिप्तवर तो राज्य करायला सुरू करतो. तो मग क्लिओपॅट्राला बळी पडत नाही. का, कारण त्याचे 2 मोठे मित्र मारले गेलेत. त्याच प्रकारे कुठेतरी मनावर जर तुम्हाला नियंत्रण घ्यायचं असेल ना, तर सगळ्यात आधी तुम्हाला नाही म्हणायला शिकावं लागेल. आणि आपल्याला नाही म्हणता येतं का, म्हणता येतं का, आपल्याला तेच नाही म्हणता येत. तिला कसं वाटेल, त्याला कसं वाटेल, मग ते माझ्याबद्दल काय विचार करतील, तुम्ही तर स्वार्थी झाले, तुम्ही तर फक्त तुमचंच बघतात,
आमचं काही तुम्ही विचार करत नाही. मग लगेच आपलं मन नरम होतं, नाही नाही मग मी नाही करू शकत, मग माझी सगळी कामं बाजूला ठेवून मग मी त्यांच्यासाठी लढतो, झगडतो, त्यांच्यासाठी जगतो, बरोबर. आणि कालांतराने मी पूर्ण एकटा पडतो. म्हणून आपल्याला भगवंत एक छोटासा आपण श्लोक घेऊ, बाकीचं पुढच्या सत्रात घेऊया. हे खूप महत्त्वाचे 2 श्लोक आहेत जिथे भगवंत अर्जुनाने जे प्रश्न विचारले ना की मन खूप त्रास देतं, तर भगवंताचं उत्तर आहे का. मग आपण याला विराम देऊ. श्री भगवान उवाच असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् अभ्यासेनस्तु कौन्तेय वैराग्येन च गृह्यते. अर्जुन काय म्हटला होता? 4 विशेषणं दिली अर्जुनाने. चंचल, प्रमाती, बलवत, दृढ, बरोबर. भगवंत म्हणतात असंशय. अर्जुन एकदम बरोबर बोलला, परफेक्ट बोलला. हे कोण सांगतंय? आणि पुढच्या सत्रात आपण हे बघणार आहोत की मन आपल्याला कोणी दिलंय. भगवंत गीतेतच सांगतात मन मी तुम्हाला दिलंय वापरायला. म्हणजे बनवणारा स्वतः सांगतोय की मन असंशय निश्चित रूपाने बरोबर आहे अर्जुन, सहज होणार नाही. मग काय करावं लागेल कृष्ण, अर्जुन विचारतो. 2 गोष्टी कराव्या लागतील. काय करावं लागेल? सगळ्यात पहिले वाचा तिथे अभ्यास. अभ्यास म्हणजे काय? अभ्यास म्हणजे परफेक्ट प्रॅक्टिस. तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिसेस बदलाव्या लागतील. अभ्यास येणंच तू प्रॅक्टिस. आणि दुसरं काय? वैराग्य म्हणजे छोडो घर बार चलो हरिद्वार. मग हां काय सोडायचं? आता समजा तुम्हाला सर्दी झाली. हां सर्दी झाल्यानंतर सगळ्यात जास्त खावंसं काय वाटतं? हां हे बघ बरोबर. तीच गोष्ट आवडते जी योग्य नाही, बरोबर. सर्दी झाला खोकला ते आईस्क्रीमच खावाचं वाटतं. आता मला जर सर्दीतनं क्लिअर व्हायचं असेल, म्हणजे सर्दी बरी करायची असेल, तर काय 2 गोष्टी कराव्या लागतील मला सांगा. ओके वाफ. अजून हां आईस्क्रीम टाळावं लागेल, म्हणजे पथ्यपालन, बरोबर. आणि दुसरं एक्झॅक्टली याला म्हणतात वैराग्य. ज्या गोष्टीने तुमच्या मनाला त्रास होतोय त्यापासून थोडे लांब राहा. आणि ज्या गोष्टींनी तुमच्या मनाला बळ येणार आहे, जसं औषधाने परत बळ येणार आहे, त्या गोष्टी घ्या. आणि इथे भगवंत सांगता यतता शक्या अवाप्तुम उपायत. योग्य उपाययोजना जर तुम्ही केल्या तर निश्चित रूपाने मन नियंत्रणात येणार. येतच. आणि त्या टॅक्टिक काय आहे, त्या प्रॅक्टिसेस काय आहेत, ते आपण पुढच्या सत्रामध्ये बघूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. खूप खूप धन्यवाद. कोणाचा काही प्रश्न, एखाद प्रश्न असेल आजच्या सत्राला घेऊ. हां सॉरी, तर ते पहिला जुलियस सीझर मारला जातो, नंतर जो दुसरा मारला तो ब्रुटस. हां नाही पहिले जुलियस सीझरला तिकडे मारलं जातं, ब्रुटसला क्लिओपात्रा मारलं. नाही तो त्याचा मित्र. पहिला जुलियस सीझर, त्याचा मित्र ब्रुटस, त्याच्यानंतर अँथनी आणि हां बरोबर अँथनीला क्लिओपाट्रा मार. बरोबर राईट. जुलियस नाही हां ते एकत्र येऊन मारतात आणि ब्रुटस स्वतःचा गळा कापणार, बरोबर. त्याच्यानंतर येणार कोण? अँथनीला क्लिओपाट्रा मारणार. हां बरोबर. आणि मग नंतर ऑक्टेवियस येणार. नाही एकच जुलियस सीझर. ठीक आहे. कोणाला काही प्रश्न आजच्या सत्राला घेऊ? हां
जब फीडबॅक तो देते है ना. ठीक आहे. तर इथे आपल्याला जपमाळा दिली जाईल. आजपासून आपल्याला आपली जी सगळ्यात पहिली पायरी आहे आध्यात्मिक जीवनाची, फक्त माळा द्या, फीडबॅक काही देऊ नका, त्यात खूप वेळ जातो. तर आपल्याला आज सगळ्यांना एकत्र एक माळा जप करायचा आहे, जे की माइंड कंट्रोलचं सगळ्यात बेस्ट टेक्निक आहे. मन त्रायते इति मंत्र. तर तो मंत्र जप कसा करायचा आहे ते आज आपल्याला इथे शिकून घ्यायचं आहे. आणि ह्या मंत्राला आपल्या जीवनात कुठेतरी आपल्याला स्थान द्यायचं आहे. ठीक आहे. So yeah, सुकुमार गौर प्रभु जी ने इतना सुंदर जो मन को कैसे कंट्रोल करना है उसका फर्स्ट सेशन जो आज लिया, उसके लिए हम इनको थैंक यू बोलेंगे 3 बार हरि बोल बोलेंगे. हरि बोल, हरि बोल, हरि बोल. एक माला जप करेंगे एंड फिर यहाँ पे कीर्तन तो चालू रहेगा, हम प्रसाद लेंगे. जितने ही प्रभु जी लोग हैं वो नीचे एंड माता जी लोग ऊपर प्रसाद लेंगे. जो भी यहाँ पे फर्स्ट टाइम आए हैं वो प्लीज आपका नाम मुझे लिखवा कर जाना, क्योंकि लास्ट के 2 टाइम जो फर्स्ट टाइम आए थे मैंने नाम लिखे थे सबके. हाँ, कौन कौन फर्स्ट टाइम आया था जिसने मेरे पास नाम दिए थे? कौन कौन नाम? यस, बहुत सारे लोग थे. ठीक है, आप सबके लिए गिफ्ट यहाँ पे रेडी रहेगा, जाते टाइम आप प्लीज लेके जाना. एंड जो भी यहाँ पे फर्स्ट टाइम, इवन if आप ग्रुप में ज्वाइन हो, है ना, लेकिन इस हॉल में पहली बार आए हो तो प्लीज मेरे पास आकर के नाम लिखवा के जाना. ठीक है, थैंक यू. तर सगळ्यांना माळा दिली जाईल. तर अशी 108 मण्यांची माळा आहे. तर आपल्याला प्रत्येक मण्यावर एक मंत्राचा जप करायचा आहे. पहिले एक अपराध शोधन मंत्र असतं, म्हणजे जप करताना जर काही त्रुटी झाली तर तो आपण जप करतो. त्याच्यानंतर प्रत्येक मण्यावर आपल्याला एक मंत्र एकदा पूर्ण गायचा आहे. तसं आपण हरे कृष्ण मंत्र गाणं, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. आणि हा मंत्र आता तुमच्या लक्षात येईल. माइंड कंट्रोल आहे ना हा विषय ना आपल्याला. तर आता जप करताना तुमचं मन किती चंचल होतं फक्त तेवढं बघायचं आहे. आणि ह्या मंत्राला जितकं ऐकाल तितक्या लवकर तुमचं मन तुम्हाला शांत होताना दिसेल. ठीक आहे, तर आपण इथे मंत्र दाखवू. तर सगळ्यांनी आपल्याला सोबतच तो मंत्र गायचा आहे. हां, मी पहिले डिस्प्ले करतो. हरे कृष्ण. तुम्हाला जी माळा दिली तिथे एक वेगळा मणी आहे, गुरु मणी आहे, सेपरेट मणी असतो तो, आणि बाकी 108 मणी. तर पहिल्या मणीला एक अपराध शोधन मंत्र असतो, तो आपण एक मी म्हणणार माझ्या वाणी म्हणायचं. त्यानंतर सर्व एकत्र आपण प्रत्येक मणीला 16 अक्षराचा जो हरे कृष्ण महामंत्र आहे तो आपण म्हणणार. म्हणताना आपल्याला कानाने ऐकायचं, मनाचं ऐकायचं नाही, मनाला मंत्र ऐकवायचं आहे. मन इकडे तिकडे गेलं तर परत ओढून आणायचं आणि त्याला मंत्र ऐकवायचं. ओके, हरे कृष्ण. गुरुजी तुमच्यासाठी खूप कष्ट घेतात. त्यांनी सकाळी 2 तास भगवंताची ड्रेसिंग केली उभं राहून, त्यांच्यानंतर जप करणं, आणि त्याच्यानंतर त्यांची तब्येत खराब झाली होती. त्यांनी गोळ्या घेतल्या, झोपले, आणि ते म्हणे मी आज जाणार नाही म्हणे मालेगावला, मला बरं वाटत नाही म्हणे. आणि अरुंदाक्ष गोविंदपूर्ण फोन करून सांगितलं की तुम्ही लेक्चर द्या. पण तरी नंतर त्यांनी गोळ्या घेऊन त्यांना बरं वाटलं, आणि नंतर म्हणे मला की चल आपल्याला जायचंय सत्संगाला. तर हे खूप स्ट्रगल आहे तिथून इथपर्यंत येणं, इथं सत्संग घेणं, नाशिकला परत जाणं, आणि प्रत्येक हप्त्याला एवढी सोपी गोष्ट नाहीये. तर हृदयापासनं ते तुम्हाला त्यांचं हृदय देता येतं तुम्हाला. तर तुम्ही पण न चुकता रेग्युलर येत राहा, एवढीच अपेक्षा आहे. हरे कृष्ण.